नमस्कार श्रोतेहो. श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहेंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. श्री गजानन विजय कथासार अध्याय 9. श्री गणेशाला वंदन करून अध्याय सुरू करूया. लहानांशिवाय मोठ्यांचे मोठेपण कसे टिकणार? परिस स्पर्शाने लोहाचे रूपांतर सोन्यामध्ये होते, म्हणून त्याचे महत्त्व आहे भूमीवर. गोदावरी ओहळपोटी घेते, म्हणून तिला तीर्थस्थानाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराज, तुमच्या मानसीला तुमचा आधार कायम राहू दे. चांगली कर्मे करण्याची अशीच बुद्धी द्या. गोविंदबुवा टाकळीकर हे मोठे कीर्तनकार होते. ते शेगावी मुद्दाम कीर्तनासाठी आले होते. तिथे शंकराचे एक जुने मंदिर होते, ज्याचा जीर्णोद्धार मोठे नामक एका सावकाराने केला होता. श्रीमंत होता तो सावकार, पण चांगले विचार व श्रेष्ठ भक्तिभाव त्याच्या ठायी होता. त्याच्या हस्ते हा जीर्णोद्धार झाला होता, म्हणून हळूहळू लोक मोठ्यांचे मंदिर म्हणून त्याला ओळखायला लागले. त्या मोठ्यांच्या मंदिरात एकदा कथाकार टाकळीकर उतरले होते. त्यांचा घोडा मंदिराच्या समोर बांधला होता. तो घोडा अतिशय द्वाड होता. येणाऱ्या जाणाऱ्यांना तो लाथ मारीत असे. समोरून कोणी आले तर कुत्र्या समान त्यांना चावत असे. त्याचे चित्त स्थिर नव्हते. दिवस रात्र किंकाळत असे. कधी पळून जाई अशा अनेक खोड्या तो घोडा करत होता. त्या घोड्याला लोखंडी साखळीने बांधून ठेवायला लागत असे. पण त्या दिवशी टाकळीकर बुवा घोड्याला लोखंडी साखळीने बांधायचे नेमके विसरून गेले. टाकळीकर बुवांनी कसेबसे घोड्याला मंदिरासमोर बांधले व ते झोपायला गेले. रात्रीचा 2 प्रहर झाला. टिटव्यांचा टी आवाज येत होता. वटवाघुळं फिरत होती, सामसूम झालेली सगळीकडे. रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट होता. संत भूमीवर जन्म मुळात लोकांमध्ये चांगले गुण व वृत्ती निर्माण करण्यासाठी घेत असतात. जसे औषध रोगावर गुणकारी ठरते, तसे साधू संत द्वाडपणाचे निवारण करतात. महाराज रात्रीच्या समयी घोड्याला जिथे बांधले होते तिथे आले. रात्रीच्या शांततेत महाराज त्या घोड्याच्या 4 पायांमध्ये जाऊन झोपले. मुखाने सतत गण गणात बोते हे नामस्मरण चालू होते. या सूत्ररूप भजनाचा अर्थ जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्माहून वेगळा नाही हे सुचवण्यासाठी गणात बोते हा शब्द ऐका किंवा तुम्ही असा बोध यातून घ्या असं वाटते. मनाला नित्य ब्रह्म समजावे. तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्यच सुचवते. काही भक्त गिण गिण गिणात बोते असे सुद्धा म्हणतात. महाराजांच्या मुखातून सतत वरील भजन चालू होते. ह्या भजनरूप साखळीने त्यांनी घोडा बांधून टाकला. गोविंद बुवांना मनात घोड्याच्या खोड्यांविषयी काळजी होती, म्हणून ते मध्ये मध्ये उठून घोड्याकडे बघत होते. घोड्याला बघितलं तर घोडा एकदम शांत होता. गोविंद बुवांना वाटले घोड्याला कोणता रोग तर नाही ना झाला. त्यांना मनातून आश्चर्य वाटत होते. आजपर्यंत कधीच तो एवढा स्थिर नव्हता. त्यांनी लांबून बघितलं तर कोणीतरी माणूस घोड्याच्या 4 पायांमध्ये निजला आहे असं त्यांना वाटलं. जवळ जाऊन त्यांनी बघितलं तर त्यांना महाराज दिसले. मग ते म्हणाले, मला आता कळले की घोडा का शांत झाला. समर्थांच्या सहवासामुळे घोडा शांत झाला. त्यामधील द्वाडपणा संत संगतीमुळे निघून गेला. आता तो घोडासुद्धा मुखाने भगवंताचे स्तवन करतोय. सर्वच या घोड्याच्या खोड्यांनी त्रासले होते. माझा घोडा हा अतिद्वाड होता. सर्व त्याला घाबरायचे. फुकटसुद्धा मी लोकांना देत होतो, पण कोणी घ्यायला तयार नव्हते. महाराज घोड्याला म्हणाले, अरे आता परत नको करूस हा खोड्या, बैलाप्रमाणे वागत जा, कोणाला त्रास देऊ नकोस असं म्हणून दयाघन महाराज तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी बरेच लोक मळ्यात गोविंद बुवांना भेटायला आले. लोक घोड्याला मळ्यात पाहून गोविंद बुवांना म्हणाले, ही पीडा इथे कशासाठी? आमची मुलं बाळं पण इथे आली आहेत. तुमचा घोडा सहज त्यांचा घात करेल. गोविंद बुवा सर्वांना म्हणाले, मी तुमचं म्हणणं ऐकून घेतलंय. आता तुम्ही कालचा अनुभव ऐका. शेगावीच्या महाराजांनी काल माझ्या घोड्याला शहाणं केलं आहे. त्याने कालच सर्व खोड्या टाकून दिल्या. आता तो गोगलगाई समान झाला आहे. आता घाबरायचं काहीच कारण नाही. चिंचेच्या झाडाखाली घोड्याला उभे केले होते. मळ्यामध्ये कोवळा भाजीपाला होता. त्याला घोड्याने अजिबात तोंड लावलं नाही. संतांची केवढी शक्ती असते पहा. पशुसुद्धा त्यांच्या आज्ञेत वागतात. पत्र्याच्या झोपडीत गोविंद बुवांनी महाराजांची स्तुती आरंभली. असो खल केवढाही तुझ्या कृपेने सुमार्गी वळे अशी स्तुती करून गोविंद बुवा आपल्या घोड्याला घेऊन टाकळी गावाला निघून गेले. प्रत्येक दिवशी शेगावासी नवीन यात्री येत असे. मनात काहीतरी हेतू धरून ते येत असत. असेच त्या दिवशी बाळापूरचे 2 गृहस्थ मनात हेतू धरून समर्थांच्या दर्शनाला आले होते.
रस्त्यावरून चालताना एकमेकांशी बोलत होते की पुढच्या वेळी आपण सुकलेला गांजा घेऊन येऊ. गांजावरही महाराजांचे खूप प्रेम आहे. आपण जर तो त्यांना अर्पण केला तर त्यांची आपल्यावर निश्चित कृपा होईल. धोत्राला गाठ बांधून ठेवू आपण, म्हणजे विसरायला होणार नाही. लोकांना आणू दे पेढे बर्फी, आपण गांजा आणूया. पुढल्या वारीला आले दोघं परत, पण गांजा आणायला विसरले. महाराजांच्या पायावर डोकं ठेवल्यावर त्यांना गांजाची आठवण झाली. परत पुढल्या वेळेला तेच झाले. हात जोडून बसले, पण गांजाविषयी विसरून गेले. महाराज भक्तांना म्हणाले, बघा, हे धोत्राला गाठ मारून ठेवतात, पण वस्तू आणायला विसरतात. बघा, ही कशी आहे जगाची रीत. जातीने ब्राह्मण आहेत. ब्राह्मणांनी कधीही त्यांचा शब्द अपप्रमाण करू नये. मनात नवस करतात आणि हात हलवीत येतात. अशाने का पूर्ण होतं मनोरथ? बोलण्यामध्ये मेळ असावा, चित्त निर्मळ असावे, तरच तो घननीळ भास्कर कृपा करतो. हे शब्द त्यांना मनासी लागले. एकमेकांकडे कुतूहलाने ते बघत होते. पहा, केवढे अगाध ज्ञान आहे. जगतचक्षु गजानन सूर्याप्रमाणेच आहेत. आपण मनामध्ये केलेला नवस पण त्यांनी जाणला. ते दोघेही गावातून गांजा आणण्यासाठी निघाले. महाराज म्हणाले, मी या गांजाप्रती हपापलो नाही. नका जाऊ पेठेमध्ये गांजा आणायला. बोलण्यामध्ये मेळ ठेवा. कायम लबाडांचे ताळतंत्र मी न जाणे. भगवंत लबाडांचे हेतू पुरवत नाही, ही खुणगाठ कायमची बांधून ठेवा. तुमचे काम पुढील आठवड्यात पूर्ण होईल. तेव्हा वाटलं तर गांजा घेऊन या. जा, 5 वाऱ्या येथील करा. नेम कधीही चुकवू नका. त्यांनी महाराजांना वंदन केले. शिवशंकराचे दर्शन घेतले व बाळापूरला निघून गेले. पुढील आठवड्यात त्यांचे काम फत्ते झाले व ते दोघे गांजा घेऊन शेगावच्या वारीला आले. बाळापुरामध्ये बाळकृष्ण नावाचा एक रामदासी होता. त्याची पत्नी पुतळाबाई ही भाविक होती. दरवर्षी ती सज्जनगडावर पायी वारीला जात असे. पौष महिन्याची सुरुवात झाली की ते दोघे नवरा बायको घोड्यावर सामान ठेवून वारीसाठी निघत. त्यांचा भाव शुद्ध होता. त्यांना साधुत्वाचा अहंकार नव्हता. चालताना गावोगावी झोळीत ते भिक्षा मागत असत. त्या भिक्षेवरही त्यांचा नैवेद्य होत असे रामासाठी. बाळकृष्ण बुवांच्या हाती चंदनाच्या चिपळ्या असत. पुतळाबाई झांजा वाजवीत असे. रघुपती नामाचा गजर करत शेगाव, खामगाव, मेहेकर, देऊळगाव अशा गावोगावी पुढे जात जालनापुरीत आनंद स्वामींना वंदन करत. जांबू नगरीमध्ये 3 दिवस मुक्काम करत असत. बीडला अंबेजोगाईचे दर्शन, समर्थांचे पट्टशिष्य बेलेश्वर स्वामींचे दर्शन मोहोरी येथे. डोमगाव, कल्याण, पंढरपूर, शिंगणापूर, वाई, सातारा असं पुढे येत. बरोबर माघवद्य प्रतिपदेला ते सज्जनगडाला दासनवमीच्या उत्सवासाठी पोचत असत. माघवद्य द्वादशीला ते सज्जनगडाहून बाळापुरासी जाण्यास निघत असत. बाळकृष्ण बुवा वद्य एकादशीला समर्थांच्या समाधीपाशी बसले व म्हणाले, महाराज, माझे शरीर आता थकले आहे. मला पायी वारी करणे आता शक्य नाही. वाहनामध्ये बसून सज्जनगडावर येणं पण कठीण दिसतंय. आपल्यामध्ये याआधी कधीही अंतर आलं नव्हतं, ते आज येते. हे रामदासा, माझ्या माते समान तुम्ही, लेकराच्या मनातील तुम्ही सर्व जाणता. अशी प्रार्थना करून ते शय्येवर झोपून गेले. पहाटे त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नात रामदास स्वामी त्याला म्हणाले, अरे, असा निराश होऊ नकोस. माझी कृपा तुझ्यावर कायम आहे. रामनवमीचा उत्सव तू ह्या बाळापुरामध्येच कर. मी नवमीला तुला दर्शन द्यायला तुझ्या घरी येईन, हे प्रमाण मान. तुझ्या शक्तीनुसार परमार्थ कर. बाळकृष्ण बुवा आनंदले व प्रसन्न चित्ताने आपल्या बायकोसह बाळापुरी परतले. दुसऱ्या वर्षी माघवद्य प्रतिपदेला समर्थांचा उत्सव बाळापुरास बाळकृष्ण बुवांनी आरंभ केला. दासबोध वाचन, रात्रीला हरिकीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन, धुपारती असा सागर संगीत कार्यक्रम होता. गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी गोळा करून उत्सवाला सहाय्य केले. 9 दिवस असा थाट बाळापुरी चालू होता. बाळकृष्ण बुवा मनी हाच विचार करत होते की स्वामी कसे येतात इथे हे मला बघायचं आहे. त्याच दिवशी दुपारच्या 2 प्रहरी गजानन महाराज बाळापुरात अवतरले. रामनामाचा अभिषेक चालू होता. महाराजांना बघून लोकांना खूप आनंद झाला. बुवा म्हणाले, बरे झाले महाराज आले, पण आज मी रामदास स्वामींची वाट बघत होतो. त्यांनी मला वचन दिले आहे. इकडे महाराज दरवाजात उभे राहून जय जय रघुवीर समर्थ असा श्लोक म्हणत होते. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. हे ऐकता क्षणी बाळकृष्ण बुवा बघण्यासाठी दारी गेले. त्यांना गजानन महाराजांची मूर्ती दिसली. नमस्कार करण्यासाठी खाली वाकले तर त्यांना रामदास स्वामी दिसले. कपाळावर त्रिपुंड होते गोपीचंदनाचे. हिरमुजी रंगाची लंगोटी. असं रूप बघताच त्यांना प्रेमाचे भरते आले. डोळ्यांमधून आनंदाश्रू आले. वर बघितल्यावर परत महाराज दिसत होते.
ते पुन्हा हताश झाले. मनामध्ये ते घोटाळलेले बघून गजानन म्हणाले, अरे गांगरून जाऊ नकोस, तुझा समर्थ मीच आहे. मागे माझीच वस्ती गडावर होती, आता मी शेगावी मळ्यात राहतो. मागे सज्जनगडावरती मी तुला वचन दिलेले की दासनवमीच्या उत्सवाला येईन बाळापुरी, हे विसरलास का? त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी मी मुद्दाम इथे आलो आहे. आता सगळ्या चिंता तू सोडून दे. बाळकृष्ण बुवांचा हात धरून गजानन घरी आले. एका पाटावर बसले. भरपूर भक्तगण येऊन महाराजांचे दर्शन घेऊन गेले. दिवसभर बाळकृष्ण बुवा विचार करत होते. रात्री त्यांना 3 प्रहरी स्वप्न पडले. अरे गजानन माझीच मूर्ती आहे, त्यामुळे तू संशय घेऊ नकोस. मी तोच समजून कर गजाननाचं पूजन. गीतेमधील वाक्य लक्षात ठेव. संशय आत्मा विनश्यती. दुसऱ्या दिवशी त्यांनी समर्थांच्या चरणी मस्तक ठेवले व म्हणाले, महाराज मला क्षमा करा, मी आपली लीला जाणली नाही. मनातील घोटाळा तुम्ही स्वप्नात दृष्टांत देऊन दूर केलात. आता काही दिवस इथेच राहा. महाराज म्हणाले, माझा विचार ऐक. काही दिवस झाल्यावर मी परत येईन बाळापुरी. भोजनानंतर महाराज निघून गेले. क्षणात शेगावी पोचले. अशा प्रकारे गजानन विजय ग्रंथकथासाराचा 9वा अध्याय समाप्त झाला. गण गणात बोते, गण गण गणात बोते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महान शक्ती देवताय नमः.